यशस्वी महिलांचा सन्मान एक भव्य सोहळा आपण 3 एप्रिल रोजी कोल्हापूर इथं आनंद भवन इथं त्याचं आयोजन केलेलं आहे. आपल्या दैनिकाच्या माध्यमातून आपण हे सगळं प्रसिद्ध करावं ही आज विनंती फेडरेशनच्या वतीने करते. मला वाटतं एक चांगलं व्यासपीठ आहे महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याच्याबरोबर नुसता हा कार्यक्रम एंटरटेनमेंट बेस नसून आपण काही सहकार क्षेत्रातले चांगले जाणकार लोक जे मार्गदर्शन करतील या महिलांना. कारण काय मी पण गेले 15 वर्ष महिला क्षेत्रात काम करत असताना हेच जवळून बघितलं आहे की ही जी आर्थिक स्थैर्य महिलेच्या आयुष्यात असणं किती गरजेचं आहे. त्याच्यामुळं आज पतसंस्थेच्या माध्यमातून ही सगळी ज्येष्ठ लोक चांगलं काम करतात. मी एक फेडरेशनचा कार्यक्रम शिर्डी इथं आयोजित केलेला, त्याला पण भेट दिलेली. खूप उत्कृष्ट लोक काम करतात, पण त्याच्याबरोबर काही अडचणी पण अशा आहेत त्याच्यावर मात करण्यासाठी गेले अनेक दिवस आदरणीय खासदार साहेबांबरोबर काकासाहेब कोयटे यांचं मीटिंग्स पण झाली. दिल्लीला पण त्यांनी भेट दिली की आपण काय केलं पाहिजे. कारण का सहकार क्षेत्राचे काही आपापल्या नियम अटी आहेत, त्याच्यावर मात करून सुद्धा आज 1000-2000 कोटींच्या ठेवी आणि तो विश्वास आहे मला वाटतं लोकांचा. त्याच्यामुळं हे फेडरेशनचं काम खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. पण अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून अजून लोकांपर्यंत पोहोचून मग ठेवी असो, कर्ज प्रकरण असो, या सगळ्यांसाठी पूर्ण फेडरेशन, त्याचे सगळे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि आमच्यासारख्या छोट्या पतसंस्था काम करतात. त्याचा नक्कीच आनंद आहे. पण हा आता कार्यक्रम होतो आहे, मला वाटतं या अंतर्गत बेस्ट चेअरमन, बेस्ट CEO, बेस्ट विशेष विक्री अधिकारी असे वेगवेगळे पुरस्कार देण्यात येणार आहे. जो सम्राज्ञीचा किताब आहे त्या अंतर्गत प्रथम पारितोषिक 21,000चं आहे, प्रमाणपत्र दिलं जाईल. दुसरं आहे ते 15,000चं आहे आणि तिसरं आहे ते 11,000चं आहे. असे 3 पारितोषिक दिले जाणार आहेत. वेगवेगळे मला वाटतं सगळे फेडरेशनचे सगळे डायरेक्टर्स असणारच आहेत. पण आणि कोण कोण सन्मान्य पाहुणे येणार आहेत त्याची माहिती आपल्या माध्यमातून आपण द्यावी.